हॅलो फॅमिली, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आज आमचा होता सिंगापूरमध्ये शेवटचा दिवस आणि आम्हाला उद्या निघायचं होतं आपल्या भारतामध्ये वापस. आणि आजचा दिवस आम्हाला खूप थ्रिलिंग आणि खूप छान एक्सपिरियन्स मिळणार होता. तर हे होतं सिंगापूरचं पार्लमेंट हाऊस. त्यानंतर आम्ही गेलो सिंगापूरच्या चायना टाउनमध्ये, प्रसिद्ध चायना टाउनमध्ये. तिथे आत्ताच चायनीज न्यू इयर सेलिब्रेट झालेलं होतं, त्याच्यामुळे छान सजावट केलेली होती, छान रंगीत डेकोरेशन तिथे केलेलं होतं. आणि आम्ही पोहोचलो फायनली चायना टाउन. What it is called? Chinese chopstick. Chinese chopstick. Oh, sausages. Okay. Chinese sausages. Give me a smoke killer. And this is egg. Packed egg. इथे आल्यावर तर वाटलं खरोखर आपण चायनामध्येच आलेलो आहे. तिथली लोक चायनीज बोलत होती, दुकानदार लोक चायनीज लँग्वेज मध्ये आम्हाला हाका मारत होत्या. भारीच. सगळीकडे रंगीत दुकानं, सुंदर डेकोरेशन, पारंपरिक वस्तू, चॉपस्टिकचे ते एवढे प्रकार होते ना. चायनीज पंखा, सायोनारावाला, मी तो एक घेतला, परफ्यूम घेतलं, बरंच काही छोटं मोठं शॉपिंग केलं. पण दुकानं एकदम मस्त होती. असं वाटतं खरंच आपण चायनामध्ये आलोय. त्यानंतर आम्ही गेलो तिथल्या प्रसिद्ध चायनीज मंदिराला, बुद्धा टूथ रिलिक्ट टेम्पलमध्ये. हे तिथल्या स्कल्पचरसाठी खरं तर प्रसिद्ध आहे. किती छान दिवाळीला लावतो ना आपण असे आकाश कंदील, तिथं पूर्ण सगळीकडे हे कंदील लावले होते लाल रंगाचे. आतमधनं मंदिर बघा किती छान. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आश्चर्याचं वाटलं की टेम्पल म्हटलं की आपल्याला माहिती आहे की आपण शूज काढून जातो, पण या टेम्पलमध्ये शूज अलाउ होते. तुम्हाला शूज घालून आतमध्ये एंट्री करायची होती. छान सजवलं होतं ना. नाईस एक्सपिरियन्स. त्यानंतर आमची बस आलेली होती आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. ते म्हणजे आम्ही गेलो सिंगापूरच्या प्रसिद्ध झू मध्ये. आणि आम्ही पोहोचलो झूच्या आतमध्ये. तर आतमधनं हे असं होतं. खरं तर हे एकदम भुलभुलैयासारखं होतं. कुठनं एंट्री करावी काहीच कळत नव्हतं. इकडून रस्ता तिकडून रस्ता, सो कन्फ्युजिंग. सगळ्यात पहिले आम्हाला ते दिसले म्हणजे वराह. त्यानंतर या वाघोबाने तर आम्हाला परेशानच केलं. म्हणजे ते इतक्या वेळ आम्ही त्यांना हाका मारून पण ते उठेना. वाघोबा उठा, वाघोबा उठा. आणि शेवटी त्यांनी आम्हाला एक असा लुक दिला ना, काय आहे झोपलोय ना मी, या टाईप मध्ये. बघा ऍटिट्यूड. जिवंत आहे काय? बघ ते तोंड बघ त्याचा. ते जिवंत आहे. हिप्पोला असं पाण्यात तरंगताना तर पहिल्यांदाच बघितलं. कसला भारी दिसतोय ना. ट्रान्सपरंट काच असल्यामुळे सगळं दिसत होतं. मुलं तर इतके एक्साइटेड आणि इतके उड्या मारायला लागलेत. कंगारू पहिल्यांदाच बघितला. त्यानंतर हा इतका चटोरा होता ना, सतत तिला दाणे मागत होता, सतत खाणं खात होता तो. हे गजराज का माहिती मला खुश नाही वाटले. असं वाटलं की त्यांना आपण बंद करून ठेवलंय. फार वाईट वाटलं मला त्यांच्यासाठी.
तिथे माकडांचे इतके प्रकार होते ना, गोरिला म्हणू नका, ऑरंगेटॉन म्हणू नका, ब्लॅक मंकी, रेड माउथ मंकी, खूप प्रकार होते आणि इतके मस्ती करत होते ना ते, जशी माझी मुलं करतात सेम तशीच. बघा. आणि तेवढ्यात आला पाऊस, तर ते बरोबर पाऊस आल्याबरोबर बघा असं दोरीने लटकत लटकत शेड खाली गेले. उगाच त्यांना मनुष्य पूर्वज म्हणत नाहीत. भारी ना? कसा गेलाय तो स्टंट करत. बरोबर शेड खाली जाऊन थांबला कारण पाऊस येत होते सगळेच. आणि जवळून मी पहिल्यांदा पाहताय जिंदगीत. मी पण आपले पूर्वज आहेत ते. इथे विहान मला सांगत होता की मी मिस केलं की त्या ओरंगेटांनी टॅप चालू करून स्वतः पाणी पिला, पाणी पिऊन टॅप बंद केला आणि परत तो झुल्यावर येऊन झोपला. आम्ही त्याला किती हाका मारले की बाबा पलट पलट पलट, पण तो वाघोबासारखा पलटायला तयारच नाही. आम्ही किती वेळ तिथे थांबलो, किती वेळ हाका मारल्या, पण ऑफकोर्स ग्लास हे साऊंड प्रूफ होते. त्यानंतर जरा वेळाने ते उठून बसला तो झुल्यावर, पण आमच्याकडे टर्न नाही झाला. तिथली एक घोरपळ तर रस्त्यावर चालत आली. काय घाबरलो ना आम्ही. कासव, मासे एवढ्या जवळून बघायची तरी पहिलीच वेळ होती. विधी, श्लोक, रियांश एवढे खुश झाले होते ना. यांची तर मजाच होती बाबा. त्यांना छान AC हॉल, राहायला छान जागा होती, त्यांच्यासाठी छान राहण्याची अरेंजमेंट होती. मज्जा होती यांची तर. किती सुंदर दिसतंय ना हे. कापूस पिंजून ठेवलाय जसा. हे असं चालून चालून आम्ही दमलो होतो अक्षरशः. पण इथं सुरुवात होती, अजून खूप मोठा एरिया चालून फिरायचा होता. जाताना अशा ह्या बस अवेलेबल होत्या तिथे. एक तासाने स्टॉपवरती तिथे रिटर्नसाठी बस मिळणार होत्या. चिडवू नका, उडी मारे. चिडवू नका. फायनली आम्हाला तो दिसला ज्याच्यासाठी सिंगापूर प्रसिद्ध आहे, तो म्हणजे लायन्ससाठी. कसला डरकाळी काढत होता ना तो. श्लोक तो असला घाबरलेला, आणि जसा लायन ओढायला लागला ना, तो जो धूम टोकून पळाला आहे ना. हे जिराफ्स, क्वीन, किंग अँड प्रिन्स अशी त्यांची नावं होती. हे पट्टेदार डिअर मी पहिल्यांदाच बघितले होते. स्पॉटेड डिअर तर मी बघितले होते याच्यापूर्वी, पण पट्टेवाले डिअर, समथिंग युनिक. हा लेपर्ड पण झोपलेला. आम्ही याला पण खूप आवाज दिला. याने पण फक्त जरासा लुक दिला आणि परत झोपला. ऍक्च्युली दुपारची होती, त्याच्यामुळे ते सगळे खाऊन पिऊन रेस्ट करत होते आणि मी त्यांना डिस्टर्ब करायला गेलो. रायनो एवढा मोठा होता ना, तुम्हाला फोटोमध्ये जरी छोटा दिसला ते असेल तरी हा प्रत्यक्षात खूप मोठा होता इन साईज. आणि आता वेळ आली होती फायनली. आम्हाला त्या टॉय बसमध्ये बसून रिटर्न जाण्याची वेळ आली होती. खूप प्राणी तरी आम्ही मिस केले, कारण पूर्ण दिवस संपला ते अर्धा झू आमचा फिरून झालेला होता. आणि संध्याकाळी रेस्टॉरंटमध्ये आमचा असा मोर आलेला. पान मांजर
पण आपल्याला बघितलं भेटलं नव्हतं ना ते दिलेलं ना तिथं की पेट्स त्यांच्या मुलांमुळे होय होय आपल्याला दिसलं नव्हतं आपण मग गड्डा कसा करताय बा भांडायचे का म्हणताय तुम्ही विदेश लोक त्याला त्यानंतर आम्ही गेलो इव्हनिंगला एक लाईव्ह शोमध्ये. तिथे काही ॲनिमल स्टेजवरती येणार होते. खूप काही खास नव्हता, सोसो शो होता हा. स्टेजवर त्यांना काहीतरी खायला ठेवलं असायचं आणि मग ते ॲनिमल्स यायचे आणि ते खाऊन जायचे आणि गाईड्स त्याच्याबद्दल आम्हाला माहिती सांगत होता. आणि ॲनिमल्स पण असे काही खूप डेंजरवाले नव्हते, साधे होते. Very nice. Thank you very much. Right now, you can head back home. Bye bye. यात तो आम्हाला सांगत होता की घुबड जे आहे 270 डिग्री डोकं कसं फिरवतो. त्यानंतर आम्ही गेलो नाईट सफारीसाठी. Serene Bay amidst the nocturnal. रातकिड्यांचा आवाज आणि हे ओपन झू, इतकं स्केरी वातावरण होतं ना, काय सांगू तुम्हाला. सकाळी जेव्हा वाघोबा उठत नव्हता, आता उठून बसलेला होता बघा. आता हे एलिफंट्स तर एवढे अगदी जवळनच होते ना, जस्ट 10 ते 12 फूट डिस्टन्स असेल त्यांच्यात आणि आमच्यामध्ये. जर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नसेल आवडलं तर लाईक करा आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा. भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, स्टे ट्यून.